स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आहे आषाढी एकादशी. पहा, आपण मूर्तीपूजा करतो ती मूर्ती म्हणजे देव नव्हे. देव दगड मातीत लाकडात नाही. देव तुमच्या आमच्यातच आहे. देव भावाचा भुकेला आहे. नका विचारू देव कसा, देव असे हो भाव जसा, असे संतही सांगतात. जीवाला जीव जाणतो त्याला आत्माराम भेटतो, असे विचार आषाढी वारी करणाऱ्यांचे असतात. त्यामुळे ते गळाभेटी करून पाया पडतात व माऊली माऊली असे उच्चारत असतात. तर आषाढी एकादशीला शयनी एकादशी असेही म्हटले जाते. श्री विष्णू या एकादशीला निद्राधीन होतात आणि कार्तिक एकादशीला ते उठतात. आषाढी एकादशीचे व्रत करणाऱ्याचे सर्व पातक नष्ट होते व तो मोक्ष प्राप्त करतो, असे एकादशी देवीने सर्व देवी देवतांना सांगितले आहे. याला महा एकादशी सुद्धा म्हणतात. या एकादशीला पंढरपूरला मोठी यात्रा भरते. पंढरीचा पांडुरंग हा विष्णू रूप असून रखुमाई लक्ष्मी रूप मानली जाते. तर हे आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं, तर प्रातःकाळी नदीमध्ये स्नान करावे. जमले नाही तर घरीच स्नान करावे, देवपूजा करावी आणि विष्णूला 108 किंवा 1008 तुळशीपत्रे व्हावीत. यावेळी हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम वाचतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारणे सोडावे. तर कार्तिक शुद्ध एकादशीला सुद्धा याचप्रमाणे म्हणजे आषाढी एकादशीप्रमाणे तुम्ही व्रत करू शकता किंवा पूजा अर्चा करू शकता. पहा, दर महिन्याला एकादशी येते आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं एक महत्त्व आहे. पंढरपूर यात्रा करणारी वारकरी एकादशीला जे उपवास धरतात आणि प्रपंचात राहून देखील परमार्थ साधतात. तर अशी ही आषाढी एकादशी. उद्या हा चांगला योग जुळून आलेला आहे. या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र सुद्धा वाचू शकता. ठीक बरोबर रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर श्री भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर नक्कीच लागते अशी मान्यता आहे. तर मंडळी, आषाढी एकादशी आणि त्याचं व्रत तुम्हाला जर उपवास करायला जमलं नाही तर तुम्ही फलाहारही घेऊ शकता आणि व्रत करू शकता आणि मनामध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीनं ही आषाढी एकादशीची माहिती किंवा एकादशी व्रत कसं करावं, उपवास कसा करावा, पारणे कसे सोडावे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.